नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप धन्यवाद। तर मैत्रिणींनो, हे पाहू शकता, हा जो ब्लाउज आहे मी तो रेडी केलेला आहे। हा जो ब्लाउज आहे तो बोटनेक ब्लाउज आहे आणि बोटनेक ब्लाउज सुद्धा आहे आणि याला पोटली बटनची मी डिझाईन बनवलेली आहे। पुढे समोरच्या बाजूनी हा सुद्धा बोटनेक आहे, प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर हुक वगैरे लावून मी स्टिचिंग करून घेतलेला आहे। मागे जे बटन आहे ते रेडीमेड लावलेले आहे आणि जी नॉट बनवलेली आहे ती कपड्यापासूनच बनवलेली। तर अशा पद्धतीने हा ब्लाउज रेडी झालेला आहे। ही स्लीव सुद्धा डिझायनर स्लीव्ह होती आणि ह्या म्हणजे हे जो ब्लाउज आपण काय केलेला आहे, स्टिचिंग केलेला आहे, तो ह्या साडीवरचा ब्लाउज आहे। आणि ही साडी सुद्धा मी काय केलेली आहे, आत्ताची साडी पिको फॉल करून घेतलेली। आता कस्टमरला होळीसाठी घालायची आहे आणि आता होळीचे खरंच 5 वाजलेले आहेत। मला सुद्धा घरात स्वयंपाक वगैरे करायचं होळीचा, पण म्हंटल चला आता तुम्हाला मी जर एवढा डिझाईनर ब्लाउज शिवलाय तर तुमच्यापर्यंत पण तो पोहोचला पाहिजे। त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा शूट एकदम थोड्या कमी वेळात काढलेला आहे मैत्रिणींनो। आता ह्या ब्लाउजची कटिंग मी सकाळी केलेली होती, पण मग हा शूट करायचा राहिला होता, म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्लाउज फिनिशिंग मध्ये झाल्यानंतर तुम्हाला मला दाखवायचा होता। तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाउज रेडी झालेला आहे मैत्रिणींनो। पाहू शकता, खूप सुंदर ह्या ब्लाउजचा लुक आलेला आहे। आणि हा ब्लाउज ज्यावेळेस घालणार आहे ते कस्टमर, तेव्हा खूप त्यांना म्हणजे साईज कमी आहे ब्लाउजची साईज फक्त 30 छातीच्या मापाचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। पण हा जो ब्लाउज आहे बोटनेक आहे आणि तो बोटनेक ब्लाउज आपण कशा पद्धतीने कटिंग करायचा ही खूप महत्वाची गोष्ट असते। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। हा ब्लाउज मी कशा पद्धतीने कटिंग केला, स्टिचिंग केलेला आहे, म्हणजे स्टिचिंग मी तुम्हाला फ्रंट पार्टचं स्टिचिंग दाखवणार आहे, पण कशा पद्धतीने हा मी कटिंग केला हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं। चला मग काय करूया, आपण आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता ही साडी आहे आणि अजून मी साडी ब्लाउज पीस पण काढलेला नाहीये, पण तुमच्या म्हणजे आपल्याला जी कटिंग करायची आहे ती ह्या पद्धतीने आपल्याला जो बोटनेक आहे, बोटनेक ब्लाउजची कटिंग पाहिजे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला पूर्ण तर तुम्हाला 30 साईज, 32 साईज, 34 साईज या तिन्ही प्रकारच्या बोटनेक ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायची ते समजेल। आणि नक्कीच मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्ट पर्यंत खूप छान अशी साडी आहे, लाईट वेट आणि खूप छान असा त्याचा डिझायनर ब्लाउज आहे आणि आपल्याला करायची बोटनेक ब्लाउजची कटिंग। तर चला मग काय करूया, आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवला ब्लाउज कसा फिनिशिंगमध्ये आपला रेडी झालेला आहे आणि मी घेतलेला आहे 1 मीटर अस्तर। आता 1 मीटर अस्तरमध्ये आपल्याला लॉंग स्लीव्ज पण कटिंग करायची आहे। जरी कमी साईजचा ब्लाउज असेल तरी पण स्लीव्जची जी उंची आहे ती खूप मोठी आहे। त्यानंतर आता मैत्रिणींनो, आपण काय करूया, अगोदर जो बॅकनेक आहे तो कटिंग करायचा आहे आपल्याला। तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे, बंद बाजूकडून माप टाकणार आहे, त्या अगोदर एक सरळ आखून घेतलेली आहे ही। आता ही सरळ रेष कशासाठी आखून घेतलेली आहे, तर ही जर वाकडा अस्तर होतं, जरा तिरकं होतं त्याच्यामुळं, आणि वरती 1 इंच 1 पॉईंट घेतला, 1 इंचावरती हा आपला शिलाई मार्जिंग आहे, म्हणजे अर्धा इंच शोल्डरला जॉईंटमध्ये आणि अर्धा इंच खाली कमरपट्टीसाठी असं 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं। आणि ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे मैत्रिणींनो किती, 13.5 इंच, म्हणजे 13.5 प्लस 1 इंच 14.5 इंच पूर्ण ब्लाऊजची आपली उंची आहे। तुमच्या जेवढ्या ब्लाऊजची उंची आहे तेवढे तुम्ही ब्लाऊजची उंची टाकायची, त्याचे 1 इंच शिलाई मार्जिन टाकायचं, असं म्हणजे जेवढी तुमच्या ब्लाऊजची उंची आहे तेवढी तुम्ही घ्यायची आहे, ज्या पद्धतीने मी। आणि आपल्याला आता काय करायचं, शोल्डर। आता मी जो बोटनेक आहे तो 30 छातीच्या मापासाठी बनवला आहे, त्याच्यासाठी शोल्डर घेतलेला आहे मी 6.5 इंच आणि मोंढा घेतलेला आहे 6.5 इंच। तर मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवायचं आहे। आता जर मी 34 म्हणजे 32 साईजचा जर ब्लाऊज कटिंग केला असता तर मी शोल्डर 7 इंच घेतला असतं आणि मोंढा 6.5 इंच घेतला असता। आणि जर 34 छातीसाठी जर मला ब्लाऊज कटिंग करायचा असता तर शोल्डर 7 इंच घेतला असतं आणि मोंढा पण 7 इंच घेतला असतं। ह्या पद्धतीने आपण माप घेतला असतं। त्यानंतर आपलं जी छातीचं माप आहे 7.5 इंच, पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन, 1.5 इंच घेऊ शकतात, 2 इंच घेऊ शकतात। त्याच्यानंतर कमरेच्या बाजूने जेवढी आपली कमरेचा एक भाग आहे तो घ्यायचा आहे 6 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच खालची जी पाठीचा टक्स असतो त्याच्यासाठी, आणि पुन्हा 2 इंच शिलाई मार्जिन किंवा 1.5 इंच। त्यानंतर मोंढ्याचा आकार कशा पद्धतीने दिलेला आहे तुम्ही पाहू शकता। जो मोंढ्याचा आकार आहे आपल्याला तो ह्या पद्धतीनेच येणार, तुम्हाला वाटेल की हा चुकला, नाही तर हा आपला मोंढ्याचा आकार ह्याच पद्धतीने येणार। मोंढ्याचा आकार कशा पद्धतीने दिला, मी मोंढ्याचा जो मध्य केला आणि मध्यहून मोंढ्याला आकार दिलाय किती इंचावरून, 1.5 इंचावरून दिलेला आहे मैत्रिणींनो। तर आपल्याला या पद्धतीने हा बॅकनेक कटिंग करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने 1.5 इंच मोंढ्याला आकार दिलाय ना, कोणती पण साईज असो मोंढ्याला 1.5 इंचावरूनच आकार द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर हा जो बॅकनेक आहे तो ठेवून आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत।
तर पहा आता काय करते मी, जसं आहे तसं अगोदर ना हा जो बॅक पार्ट आहे आपण जो आता कटिंग केलेला आहे तो जसा आहे तसं मी आखून घेणार आहे मैत्रिणींनो. ह्या पद्धतीने हे पाहू शकता, ह्या पद्धतीने व्यवस्थित आखायचं आहे. जे आपलं जे मार्किंग आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे त्यानुसार. आता मी जे ओपन बाजू आहे त्याच बाजूने गळ्याचा भाग ठेवलेला आहे बरोबर. त्यानंतर मैत्रिणींनो एक आपल्याला लक्षात ठेवायचं, आता जो मी जास्तीचा तिकडे तिरका कपडा होता त्याच्यामुळे मी काय करते, बाजूचा जो कपडा आहे तो पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा. अगोदर आपण हा काय करू व्यवस्थित, तर अगोदर मी हे बाजूचं कडचं जे वेस्ट कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो बॅक पार्ट ठेवला त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच जादाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे मैत्रिणींनो. कारण की बॅक नेकपेक्षा फ्रंट पार्ट आपला मोठा असतो, त्याच्यासाठी काय केलं मी 1 इंच पुन्हा जास्तीचं घेतलेलं आहे. त्यानंतर मोंढ्याचा आपला जो आकार आहे अगोदर तो पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आखून घ्यायचा आहे. आणि आपल्याला जर चुकत असेल तर आपण पुन्हा एकदा काय करायचं आहे, जेवढा मोंढ्याचा आपला उंची मोंढ्याची तेवढी घ्यायची आणि नंतरच मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित. कारण की आपलं कमी जास्त होऊ शकतं, आपल्या जर मोंढ्याचा आकारमध्ये कमी जास्त झालं तर ब्लाऊज चुकतो, त्याच्यासाठी अगोदर व्यवस्थित करून घ्यायचं. आणि ओपन बाजूकडून काय केलं आहे, 3.5 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे कारण की आपल्याला बोटनेक ब्लाऊजची कटिंग करायची. त्यानंतर गळा उंची घेतलेली आहे 4 इंच मैत्रिणींनो. 4 ते 4.5 इंच तुम्ही बोटनेक ब्लाऊजची गळा उंची ठेवू शकतात. मग मी काय केलं आहे 4 इंच ठेवलेली आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला आकार आखून घ्यायचा आहे आणि 1 इंचाचा पॉईंट घ्यायचा आणि व्यवस्थित गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे, व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच खालच्या बाजूने वाढवायचं. जिकडून आपल्याला मोंढ्याचा आकार आपण आखलाय ना त्या बाजूने खालच्या बाजूने 1.5 इंच घ्यायचे, वरच्या बाजूने 1 इंच घ्यायचे. आता 30 साईज, 32 साईज आणि 34 साईज या साईजला खालून 1.5 इंच वरतून 1 इंच घ्यायचे. आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज असेल तर खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने आपल्याला 2 इंच घ्यायचे, वरच्या बाजूने 1 इंच घ्यायचे. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. आता आपला टक्स पॉईंट काढायचा आहे, आपण शोल्डरचा मध्य केला. आता मी 30 छातीसाठी टक्स पॉईंट किती घेतलेला आहे 9 इंच. जर मी 32 साठी टक्स पॉईंट 9.2 इंच म्हणजे 9 वर 2 रेषा घेतला असता आणि 34 साठी 9.5 घेतला असता आणि त्याच्या पुढच्या साईजसाठी म्हणजे आपण. त्यानंतर मैत्रिणींना आपल्याला इथं किती घ्यायचं आहे, जो टक्स पॉईंट आहे त्याच्या समोरच आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे, तो किती घ्यायचा आहे आपल्याला 3.5 इंच. हे लक्षात ठेवायचं आहे. खालच्या बाजूने 3 इंच घ्यायचा आहे कारण की आपला जो पॉईंट आहे, आता जो खाली पॉईंट घेतला आहे आपला तो किती आहे 3 इंच. वरच्या बाजूचा जो आपण टक्स पॉईंटचा पॉईंट टाकला त्याच्या बाजूने तिथं एकदम सरळ रेषेत किती घेतलं आहे 3.5 इंच. त्यानंतर 1.5 इंच आपण इकडं कमरेच्या बाजूने जी 1.5 इंच घेतलं आहे ते आपण टक्ससाठी 1.5 इंच घेतलं आणि तिथून 2 इंच वरती आलं. आणि हे पाहू शकतो ह्या पद्धतीने अगोदर आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. तर पाहू शकता मी थोडंसं फिरवून घेतलं आणि प्रिन्सेसचा आकार देऊन घेतला. त्यानंतर आता ह्या पद्धतीने आकार दिल्यानंतर आता टक्स द्यायचा आहे. आता हा टक्सचा आकार पण व्यवस्थित ह्या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. मैत्रिणींनो इथं काय झालेलं आहे, माझ्याकडून एक पॉईंट राहिलेला आहे, तो म्हणजे हा जो आपण 1 इंच खाली घेतला होता ना, जिथून आपला तो 1.5 इंचाचा मध्याचा टक्स होता ना, तिथून आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची होती. तर तो पॉईंट माझ्याकडून विसरला आहे आणि ते तुम्हाला मला सांगायचं होतं की त्या म्हणजे ह्या पद्धतीने मी तुम्हाला आता सांगते. त्यानंतर आपण काय करूया, हे जे पार्ट आहेत सगळे ते कटिंग करून घ्यायचे. मैत्रिणींनो लक्षात ठेवा, जो आपण टक्स घेतला आहे त्या टक्सचे दोन्ही पॉईंट इथून आपण फिटिंगपर्यंतचं माप आहे तिथं तिरकं घ्यायचं आहे, एक रेष मारून. आणि हा इथून आपण जिकडं हुकलूक पट्टी बांध तिकडं तिरकं असं तिरकं आपण रेष मारून घ्यायची. तो जास्तीचा कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट कटिंग झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे. आता ही जी स्लीव्ज आहे ती मी तुम्हाला दाखवली फ्रंट पार्टला, म्हणजे ज्यावेळेस आपण स्लीव्ज मी तयार करून तुम्हाला दाखवलेली आहेच. त्यानंतर आपण जो बॅक पार्ट आता कटिंग केला आहे फ्रंट पार्ट, तर मैत्रिणीनं मी ह्या पद्धतीने सगळे पार्ट ठेवून आता कटिंग करून घेणार आहे. अस्तर वरती कटिंग केला, आता ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेणार आहे. मैत्रिणीनं तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल ना, तर खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पण मी ज्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजची कटिंग करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आपुलकीचा प्रश्न आहे मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तर मैत्रिणींनो हे जे काय आहे आपण अस्तर वगैरे सगळं आता व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत.
पुन्हा एकदा मैत्रिणी, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.